नमस्कार, मी अर्चना। माझ्याकडून तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षानिमित्त आज आपण हॉटेल सारखी पुरी भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी पाहूया। सगळ्यात अगोदर आपण पुरी सोबत खाल्ली जाणारी भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडली की बारीक करून घेतलेलं लसूण यामध्ये टाकून घेऊया। लसूण छान परतून घेऊ। लसूण परतला की यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सर्व मसाले परतून घेऊ। मसाले परतले की यामध्ये इथे मी 2 बटाटे त्याच्यावरचे साल काढून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत। हे यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्येच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। चवीनुसार मीठ मिक्स करू। अर्धा ग्लास पाणी टाकून 5 ते 6 मिनिटे मीडियम गॅसवर ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेऊया। भाजी शिजते तोवर आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ हे पीठ अगोदर चाळून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ, थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। 5 ते 6 मिनिटे मी हे पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। 5 ते 7 मिनिटे मीडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। पुरी सोबत खाल्ली जाणारी भाजी बनवून तयार आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि भाजी बाजूला ठेवून देते। टाकून घेऊ। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवूया। एक पिठाचा गोळा घेऊ। त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण एका झाकणच्या सहाय्याने याच्या गोल गोल पुऱ्या कट करणार आहोत। जर तुम्हाला अशा करायच्या नसतील तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या एक एक पुऱ्या बनवून घेऊ शकता। पण जर आपण असे एकच पोळी लाटून घेतली आणि अशा पद्धतीने जर कट करून घेतलं तर पुऱ्या पटकन होतात। त्यामुळे मी असंच करत असते। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पुऱ्या एक एक करून तेलामध्ये टाकून घेऊ। तेल छान गरम करून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि तेलकट सुद्धा होत नाही। जर तेल कमी गरम असेल तर पुऱ्या फुगत सुद्धा नाहीत आणि तेलकट होतात। दोन्ही साइडने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मी आता काढून घेते। प्लेट मध्ये पुरी सोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी काढून घेऊ। त्याचबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊया। तयार आहे हॉटेल सारखी पुरी भाजी घरच्या घरी, ते पण कमीत कमी साहित्यामध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।